मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहराला हादरवून सोडलंय। कलिंगड हल्ल्यानंतर विषबाधा होऊन एका कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालाय। मात्र तपासात जसजसं पुढे जात आहे तसतसं हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत चाललंय। ही घटना पायधुनीतील घाटी मोहल्ला परिसरातील मोगल उमरेटी इमारतीत घडली आहे। डोकाडिया कुटुंबातील अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन आणि त्यांची 2 मुलं आयशा व झैनब यांचा या घटनेत मृत्यू झालाय। ही घटना कशी समोर आली हे आता जाणून घेऊया। काही तासातच सगळं संपलं। प्राथमिक माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री सुमारे 1:30 वाजताच्या सुमारास डोकाडिया कुटुंबाने कलिंगड घातलं। सर्व काही सामान्य असताना पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास अचानक सर्वांना उलटी आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला। स्थिती इतकी गंभीर होती की काही मिनिटातच चौघांची प्रकृती झपाट्याने खालावली आणि ते बेशुद्ध पडले। शेजाऱ्यांनी तातडीने इमारतीत राहणाऱ्या डॉक्टरांना बोलावलं। घटनास्थळी पोहोचलेल्या डॉक्टरांनी तपासाला सुरुवात केली। घरात पोहोचल्यावर चौघेही बेशुद्ध अवस्थेत होते आणि घरभर उलट्या झालेल्या होत्या। लहान मुलीची नाडीही लागत नव्हती। त्यांनी तात्काळ CPR देण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मुलीला साबू सिद्दीकी रुग्णालयात तर आई वडिलांना JJ रुग्णालयात हलवण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला। डॉक्टरांच्या प्राथमिक निरीक्षणानुसार शरीरात एखादा अत्यंत तीव्र विषारी घटक गेल्याने रक्तामध्ये ऍसिडिटी वाढली आणि प्रकृती वेगाने बिघडली। कलिंगड संशयाच्या बोधात पण ठोस पुरावा नाही। या प्रकरणात सुरुवातीला सर्व संशय कलिंगडवर गेला, कारण सर्वांनी एकाच वेळी कलिंगड खाल्लं। त्यानंतर लगेचच लक्षणे सुरू झाली। मात्र तपासात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या। नळ बाजारामधून विकल्या गेलेल्या इतर कलिंगडांमुळे कोणालाही त्रास झालेला नाही। कोणत्याही फळ विक्रेत्याकडे संशयास्पद काही आढळले नाही। परिसरात इतर कोणतीही विषबाधेची घटना नोंदवली गेलेली नाही। त्यामुळे कलिंगडच कारण आहे हा निष्कर्ष अद्याप निश्चित झालेला नाही। मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून विविध शक्यता तपासल्या जात आहेत। कलिंगडामध्ये रासायनिक विष मिसळलेले गेले होते का? घरातील इतर अन्नपदार्थ किंवा पाण्यामुळे विषबाधा झाली का? जाणीवपूर्वक विषप्रयोग आहे का? कीटकनाशक किंवा अन्य घातक रसायनाचा प्रभाव होता का? मृतांचा विसरा तपासासाठी पाठवण्यात आला असून शवविच्छेदन आणि हिस्टोपॅथॉलॉजी अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण काय होतं हे स्पष्ट होणार आहे। या घटनेनंतर पायधुनी आणि नळ बाजार परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नागरिक फळ खरेदी करताना साशंक झालेत। कलिंगडाची विक्री जवळपास ठप्प झाली आहे। अनेक फळ विक्रेत्यांनी तात्पुरती विक्री बंद ठेवली आहे। ग्राहकांचा विश्वास ढासळल्याचं चित्र आता पायधुनी परिसरामध्ये पाहायला मिळतं।